रामकृष्ण हरी सर्वांना. तर आज आपण बनवणार ओल्या मटारची भाजी. त्यासाठी लागणारे साहित्य टोमॅटो, कांदा, लसण, हिरवी मिरची, काही मटर, कोथिंबीर यांना आपण सर्व बारीक करून घ्यायचे. टोमॅटो नंतर काढू आपण मिक्सरच्या जारमध्ये, पण हे बाकीचे साहित्य एका ठिकाणी बारीक करायचे. त्यानंतर हे खोबरं आणि शेंगदाणे थोडे भाजलेले व्यवस्थित बारीक करून घेतले. त्यानंतर मी कढई तपवली, त्यामध्ये तेल, तेजपत्ता आणि खडा मसाला टाकलेला आहे. त्याला व्यवस्थित तळून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे ॲड करायचे. जिऱ्याला बी छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे, आता आपण कांदा लसूण त्याची ग्रेव्ही तयार केली होती पेस्ट, ती ॲड करायची त्याच्यामध्ये. तिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ती खाली लागू नये याचं आपण काळजी घ्यायची थोडी. सतत त्याला हलवत राहायचं, त्याने ती खाली लागत नाही. नंतर हे आपण गॅसवरती ठेवलेले बटर आहे. हे मटर आपल्याला थोडे उकळून घ्यायचे. तोपर्यंत हे आपल्याला झालेले आपलं तेल सोडायला लागलेली आहे कांद्याची पेस्ट आणि ते. त्यानंतर त्याच्यात ॲड करायला लागतं टोमॅटोची ग्रेव्ही. टोमॅटोची ग्रेव्ही आपण काढून ठेवलेली बाजूला, ती आता थोड्या वेळाने याच्यात ॲड करू आपण. थोडं अजून तेल सुटलं की लगेच ॲड करायला घेऊ. बघा कसं तेल सुटतंय साईडला, कडेने साईडला. ते जेवढं तेल सुटलं तेवढं मस्त भाजी होते, म्हणजे ते व्यवस्थित होते. चला तर आपण आता त्याच्यात टाकूया टोमॅटोची प्युरी. ही बघा, ही टोमॅटोची प्युरी टाकून घेऊ त्याच्यात व्यवस्थित. त्यासोबत मीठ टाकून घेतलं त्याच्यात. जेव्हाही आपण टोमॅटोची प्युरी ॲड करू त्यासोबत मीठ घातलंच पाहिजे, त्याने लवकरात लवकर ती प्युरी आकसून घेतं ते. त्याला व्यवस्थित एकजीव करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मिक्स मसाला टाकला. किचन किंग मसाला, एक प्रवीण मसाला आणि एक सांबार मसाला, लाल तिखट आणि हळद, हे सर्व मिक्स करून घ्यायचे. मस्त ते व्यवस्थित शिजून घ्यायचे. आता वरती मिक्स करून ते व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर त्याला तेल सुटेपर्यंत त्याला एकजीव करत राहायचं. जेव्हा ते तेल सुटायला लागेल की असं समजायचं की हे शिजलेलं. याच्यानंतर आपण ते बारीक केलेलं खोबरं आणि शेंगदाण्याची पूड होती ती टाकून द्यायची. मसाले एक कलर सोडल्याच्या नंतर बाहेर त्याला पण एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. एकजीव करता करता खाली लागू नये याचाही आपण काळजी घ्यायची. त्यानंतर आपण टाकलेले ते उकडलेले बटर याच्यात, ते मटर टाकल्याच्या नंतर त्याला मस्त एकजीव करून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं सर्व. बघा किती छान टेक्स्चर होतंय ग्रेव्हीचं बघा. आणि 10 मिनटं शिजल्याच्या नंतर बघा किती छान भाजी बनली आपली. किती छान ग्रेव्ही भाजी तयार झालेली आहे, मटर ग्रेव्ही. बघू शकता तुम्ही, बघा किती झणझणीत